काही सांगू शकते का? हो, नंदुरबारमध्ये आदिवासी जाती ही खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्यांची संस्कृती पण खूप सुंदर आहे. आदिवासी? हो तुला त्यांच्याबद्दल काही तरी माहिती असेल ना? हो, जसे की त्यांचे आडनाव पराडके, वडवी, तडवी, पाडवी, बसावे आणि अजून पावरा आणि असे अनेक नाव. म्हणजे याची बोली पण एकसारखीच असेल? नाही, बोलणी एकसारखी नसते. आता जसे की आमच्या खानदेशमध्ये तुमच्याकडे पण आयराणी बोलली जाते, कारण तिथली प्रॉपर लँग्वेज आहे, तिथली प्रॉपर भाषा आहे. पण इथं असं आहे ना की पावरी वेगळी असेल, नेवारी वेगळी असेल, भील वेगळी असेल, अशा वेगवेगळ्या बोली आहेत ज्या वेगवेगळ्या गावांमध्ये बोलल्या जातात. अनेक पण असतील पण ना त्या छोट्या छोट्या गावांमध्ये बोलल्या जातात. तुझ्या विद्यालयात म्हणजे असं काही राहायची सोय वगैरे तिथंच आहे की अपडाऊन करते? नाही, तिथे राहायची सोय, आम्हाला जेवण, पाणी, कपडे सर्व तिकडं आम्हाला सुविधा करून देतात. आणि आणि सगळं मोफत मध्ये? हो, पण त्याचं येण्यासाठी सगळ्यात पहिली परीक्षा द्यावी लागते. कोणती परीक्षा? जेव्हा नवोदय विद्यालय त्याला NPS ची परीक्षा पण म्हणतात, जे नवोदय विद्यालय समिती. त्या ऍडमिशनसाठी तुला 6वी किंवा 11वी नाही तर 9वी या तिघी वर्गापैकी एक वर्ग परीक्षा द्यावी लागते. आणि जर त्याच्यामध्ये बसली तर जर एखादी सीट भेटली तर तू पण प्रवेश करू शकतो. आणि तिथं आल्यानंतर काय काय गोष्टी होतात गं? तिथे खूप साऱ्या म्हणजे तिकडं आपलं तुम्ही नृत्यामध्ये येऊ शकता, तुम्हाला गाणं शिकवलं जातं, अभ्यासामध्ये पण तितकं खूप आणि छान आहे. अजून त्या शाळेमध्ये काय काय आहे गं, जसं की तू सांगू शकते? अजून तिकडं खूप दूरदूरून शिक्षक आणले जातात, जसे की कोणते शिक्षक UP येतील, कोणी हरियाणाहून, कोणी बिहारहून, कोणी गुजरातहून, असे लांब शिक्षक बोलवून ते आम्हाला शिक्षण देतात. तू खूप नशिबान आहे की तुझ्या शाळेत शिकते. आम्हाला तर अशा शाळेत जाण्याची कधी उपस्थितीच नाही भेटली. खरं मला पण तेच वाटतं की मी नशीबवान आहे. चालेल मग, बाय. ठीक आहे, भेटूया नंतर.